आज 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा दिवस। आजच्या दिवशी राज्यातली सर्व लहान मोठी मंदिरं सजलेली आहेत, भाविकांच्या गर्दीने फुललेली आहेत। मुंबईतल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिरात आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीलाही आंब्यांची आरास करण्यात आली आहे। दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातही आंब्यांची आकर्षक आरास मांडण्यात आली असून तुळजाभवानीला आज शिवकालीन अलंकार घालण्यात आले आहेत, तर शिवकालीन अलंकार पूजाही मांडण्यात आली आहे। साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तिकडे भक्तांनी गर्दी केली। सलग 2 दिवस सुट्ट्या आणि सुट्टीच्या दिवशी आलेला सण पाहता आपल्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी साई भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली। तर परंपरेनुसार विठुरायाच्या महानैवेद्यात आजपासून आमरसाचा समावेश करण्यात आलाय। विठुरायाला रोज पंचपक्वान्नांचा महानैवेद्य दाखवण्यात येत असतो। प्रत्येक ऋतुमानानुसार या महानैवेद्यामध्ये परंपरेनुसार बदल होत असतात, त्यामुळे आजपासून विठुरायाला महानैवेद्यात आमरसाचा नैवेद्य देण्यात येणार आहे। तर पुण्यातील बुधवारपेठ परिसरातील स्वामी मठ इथे आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली आहे। भगवान परशुरामाच्या रूपातील स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।